रक्ताने लिहिलेला इतिहास फक्त एका नावासाठी, फक्त एक नाव देण्यासाठी 16 वर्षांचा संघर्ष. जगाच्या इतिहासात असं कधी घडलं नसेल जिथे लोक स्वतःचं घरदार जाळायला तयार झाले, स्वतःच्या लेकरा बाळांचे जीव हे धोक्यात घालायला तयार झाले. पण एवढं सगळं हे कशासाठी? संपत्तीसाठी नाही, सत्तेसाठी नाही, तर फक्त आपल्या बापाचं नाव त्या विद्यापीठाला मिळावं याच्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी मराठवाड्याच्या मातीत ज्ञानाचं बी पेरलं, ज्यांनी तिथे शिक्षणाचं मंदिर उभा केलं, त्याच मातीत त्यांच्या नावासाठी त्यांच्या लेकरांना रक्ताचे पाठ व्हावे लागले. 27 जुलै 1978 एक ठराव झाला आणि संपूर्ण मराठवाडा हा पेटला. विचार करा त्या परिस्थितीचा. घरावर निखारे टाकले जात होते, आया बहिणींची आबरू ही धोक्यात होती, पण तरीही हा समाज मागे हटला नाही. कोचीराम कांबळे, गौतम वाघमारे, जनार्दन मागावे आणि अशी कितीतरी नावे ज्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली. काही लोकांचे हात हे तोडले गेले आणि काही लोकांचे पाय हे तोडले गेले, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखात एकच घोषणा होती, जय भीम. नामांतर हे झालंच पाहिजे. मला सांगा किती प्रेम असावं हे, कुठून येते एवढी निष्ठा एका माणसासाठी ज्याने आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. त्या नावासाठी हा समाज स्वतःची राख रांगोळी करायला तयार झाला. हे प्रेम नाही, ही भक्ती आहे. जगाच्या पाठीवर असा एकमेव नेता होऊन गेला ज्याच्यावर प्रेम करणारी अशी वेडी आणि निष्ठावान लेकरं पुन्हा होणे नाही. 16 वर्षाचा वनवास संपला. 14 जानेवारी 1994 सूर्य हा उगवला आणि विद्यापीठाच्या कमानीवर नाव हे कोरलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ. हे नाव फक्त लिहिलं नाही, हे हजारो भीम सैनिकांच्या त्यागाने आणि त्यांच्या रक्ताने लिहिलेलं नाव आहे. त्या प्रत्येक वीराला आणि त्यांच्या निष्ठेला मानाचा जय भीम.